काय होतं. विरोधी पक्षासाठी कॅबिन किंवा विरोधी पक्ष संदर्भात एवढीच कसली चर्चा आहे. तर येणाऱ्या काळात 2 राष्ट्रवादी निवडणुका कॅबिनेट संदर्भात देखील काही चर्चा झाली असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अध्यक्ष नगरसिंह म्हणून त्यांच्यासाठी कॅबिनेट असावी आणि ती वेगळी असावी किंवा अशी काहीही चर्चा नाही आणि आताही चर्चेचे दिवसही नाही. अजून माझ्या दृष्टीने तरी महाराष्ट्राचा दुखवटा सूतक हे 10 दिवस असतं. या सूतकामध्ये मी तरी काही कुठली चर्चा करत. मागच्या महाविकास आघाडी सरकार होतं बिनविरोध महापौर बनवण्यामध्ये होता. आपण या सूतकात आलेले आहेत. दिवस येतात दिवस जातात. ते दिवस वेगळे होते, आजचे दिवस वेगळे आहेत. मीच दिलेला, माझ्याकडेच होते 38 नगरसेवक, मीच बिनविरोध दिलेला. मी त्या सगळ्या गोष्टी विसरत नाही. ठीक आहे, काळ बदलतो. आता भ्रष्टाचाराचं ठाणे म्हटलं जाते, कुठेतरी महापौर पदावर बसलं की हे भ्रष्टाचार दूर होतील का? भाजप देखील विरोधी बाकावरती बसायला तयार आहे भ्रष्टाचारासंदर्भात. भाजप विरोधी पक्ष बाकावर बसणार नाहीये. भाजपनी ऑलरेडी उपमहापौराचा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे ते सत्तेत सहभागी होणार. मात्र येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त ठाणे होणार का? कारण अनेक स्लॅबचे रेट वाढतात, अनेक तिथे बांधकाम वाढतात, तिथं पाणी समस्या, ठाणेकरांसाठी चालू धरण नाही, नुसतं वचननाम्यामध्ये दिसून आलं. मला वाटतं की जी पहिली समस्या मिटवावी लागेल ती पाण्याची समस्या आहे. पाणी अत्यंत कमी आहे ठाण्यात आणि थोडाफार जे काही करायचं ते करा. काय तुम्हाला आमचं सहकार्य हवं आहे ते घ्या, पण ठाण्यासाठी स्वतंत्र धरण, पाण्याचं स्वतंत्र स्तोत्र असलं पाहिजे. निदान आज नाही तरी पुढच्या 10 वर्षात हे निर्माण झालं पाहिजे. मी 2002 पासूनही बोलतोय. आज जर 2002 मध्ये निर्णय घेतला असता तर आज महाराष्ट्रामध्ये आपलं ठाण्यामध्ये पाण्याचं स्वतंत्र स्तोत्र असतं आणि आज पाण्याची जी काही समस्या आहे ती पाण्याची समस्या नसते. मात्र अनधिकृत बांधकाम हातोडा जो पडतोय, खास करून दिवा, कळवा, मुंब्रा काही कुठेही पडत नाहीये. आपल्या सोयीनुसार अधिकारी पैसे घेऊन त्याला प्रोटेक्शन देत आहेत. अधिकारी आजही पैसे घेत आहेत आणि मी हे अत्यंत म्हणजे विश्वासाने, अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतोय की अधिकारी पैसे घेत आहेत. भाजपने देखील भ्रष्टाचारासंदर्भात आरोप केलेले आहेत. का वाटतं सत्तेत असून भाजप पुन्हा या ते मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण मी स्वतः सांगतो की अधिकारी पैसे घेत आहेत. कमिशनरनी जर टीव्ही बघत असतील तर त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की अधिकारी पैसे घेत आहेत. तक्रार केल्यानंतर तक्रार करणाऱ्याचं नाव जाऊन सांगतायत. अधिकारी संपूर्णतया प्राप्त परिस्थितीतनं पूर्वी रेट 1 होता तर आता रेट 10 झाला आहे. तर याच महापालिकेत एका अधिकाऱ्याला लाच घेताना देखील काही काही शरम नाही आमच्या अधिकाऱ्यांना. आमचे अधिकारी निर्ढावलेले आहेत. एक गेला म्हणून काय झालंय, पैसे थोडी थांबतात. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाली होती विलिनीकरणासंदर्भात. तारीख होती 22 जानेवारी. खरं आहे की विलिनीकरणासाठी प्रयत्न दोन्ही बाजूनी सुरू होते, ज्यामध्ये पवार साहेबांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, तर मी हे आत्तापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती. ते मला म्हणालेले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून देईन. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण. तर ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ते करू द्या. मी ह्या चर्चेत मुद्दामून राम राहिलोय. मला कॉन्ट्रोवर्सीज नकोय. या असल्या घाणेरड्या 3rd ग्रेड कॉन्ट्रोवर्सीजमध्ये जाण्याचा काही अर्थ नाहीये. एक माणूस गेल्यानंतर तो बोलला होता, तो बोलला नव्हता, काय माहीत तो बोलला होता का नव्हता, ही चर्चा करणं मला वाटतं की नैतिकता आणि कशालाच धरून नाहीये. तो माणूस गेला, आता आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. पण रोहित पवार काही खुलासे करणार आहेत, असं जितेंद्र आव्हाड सुद्धा खुलासे करणार आहेत. मी काही खुलासा करणार नाही. आज तुम्ही विचारलं स्पेसिफिक डेट म्हणून मी सांगतो, नाही तर मला काही माहितीच नाहीये. मी कुठल्याच चर्चेत सहभागी होत नाही. मी गेले काही महिने चूप बसू नये. त्याची काही कारणं आहेत, आणि त्याच्यामुळे
शांत बसलेलं बरं आहे. जे होईल ते होईल. माझा बाप जो निर्णय घेईल तो घेईल. आपला ठरलेला निर्णय, बाप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्व कार्यकर्त्यांना खालच्यानं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. कोणाला काय वाटतं ह्याच्यावरच महाराष्ट्र चर्चा करतोय. मला काय वाटतं हे इथे आहे ते मी इथेच ठेवीन. मी काही इथनं बाहेर काढणार नाही. ओके.